आज आपल्या किचनमध्ये कॅरेट बॉल्स नूडल्स बनणार आहे। म्हणजे गाजराचं मंचुरियन आपण आज बनवणार आहोत। अतिशय वेगळ्या पद्धतीनं आणि खूप स्वादिष्ट लागतात हे कॅरेट बॉल्स आणि नूडल्सही बघा तुम्ही अप्रतिम झालेले आहेत। चला तर मग मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया। मी गॅसवरती पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि त्यामध्ये मी आता हे नूडल्स टाकणार आहे। पाणी थोडंसं गरम झालं की आपण हे नूडल्स याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि याला आहे ना आपण 7 ते 8 मिनिटे या पाण्यामध्ये उकळून घेणार आहोत। त्याआधी मी याच्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकलेलं आहे म्हणजे हे नूडल्स आहे ना शिजल्यानंतर मोकळे होतील। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे नूडल्स करताना की नूडल्स हे अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायला हवेत। ते अजिबात जास्त शिजायला नाही पाहिजेत, नाहीतर त्याची चवच निघून जाते। 7 ते 8 मिनिटांनंतर बघायचं नूडल्स तुटतायत का। ते जर तुटत असतील सहजच तर समजायचं शिजले आहेत। लगेचच गॅस बंद करायचा आणि गरम पाण्यातून हे नूडल्स ताबडतोब काढायचे, म्हणजे याची कुकिंग प्रोसेस ही थांबायला पाहिजे। आता बघा मी एक चाळणी घेतलेली आहे आणि लगेचच हे नूडल्स काढते आहे, पाणी वेगळं करते आहे यातलं। आणि आता आपण याच्यावरती थंड पाणी टाकायचं आहे म्हणजे याची कुकिंग प्रोसेस लगेचच थांबेल। जर नूडल्स ओव्हर कुक झाले ना तर ते अजिबात चांगले लागत नाही आणि ते चिकटून बसतात एकमेकांना, म्हणून नूडल्स व्यवस्थित शिजवून घेणे खूप गरजेचे आहे। थंड पाणी मी याच्यावरती टाकलेलं आहे। आता आपण याची वाफही घालूया। चमच्याने मी सेपरेट केलेलं आहे म्हणजे याची वाफही जाईल आणि थंड होतील नूडल्स एकमेकांना न चिकटता। आता याच पातेल्यावरती मी चाळण ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी गाजराचे काप ठेवणार आहे उकळायला। आपण गाजराचे बॉल्स बनवणार आहोत, कॅरेट बॉल्स बनवणार आहोत। याच्यासाठी आपण गाजर आधी उकडून घ्यायचे आहेत, म्हणून मी पातळ काप करून घेतलेले आहेत गाजराचे। आणि ज्या पाण्यामध्ये नूडल्स बनवले आहेत ना ते पाणी गरमच आहे, तेच पाणी पातेल्यात टाकलेलं आहे। वरती चाळणी ठेवलेली आहे आणि आता चाळणीवरती आपण झाकण ठेवूया आणि हे गाजर आहे ना चांगले शिजवून घेऊया। 10 मिनिटे तरी लागतात। 10 मिनिटांनंतर गाजर अगदी मऊ शिजतील। 10 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता गाजर अगदी छान मऊ शिजलेले आहेत। आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे गाजर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। अगदी छान मऊ शिजवून घ्यायचे गाजर, म्हणजे कॅरेट बॉल्स सुद्धा अगदी मस्त नरम होतात। आता हे गाजर मी चांगले मॅश करून घेणार आहे। काटा चमचा घेतलेला आहे मी आणि त्याच्या साहाय्याने गाजर अगदी छान मॅश करून घेणार आहे। चमच्याने गाजर चांगले मॅश केल्यानंतर आता मी हाताने सुद्धा अगदी छान मऊ करून घेते आहे गाजर आणि नंतर आपण याच्यामध्ये एक पीठ टाकणार आहोत। अगदी छान मऊ शिजवून घेतलेले आहेत गाजर। आता मी याच्यामध्ये 1 वाटीभर तांदळाचं पीठ टाकणार आहे। छोटी वाटी भरून टाकलेलं आहे। एक मोठ्या साईजचं गाजर घेतलं होतं मी, त्याच्यासाठी एक छोटी वाटी भरून तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकलेला आहे। थोडेसे चिली फ्लेक्सही टाकूया आपण, म्हणजे याने चव अगदी छान येईल कॅरेट बॉल्सला। चवीनुसार मीठही टाकायचं आहे याच्यामध्ये। आणि आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करूया। पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, या गाजरच्या पाण्यामध्येच आपण हे तांदळाचं पीठ छान मिक्स करून घ्यायचं आहे। एका गाजरासाठी जवळजवळ 3 चमचे मी पीठ टाकलेलं आहे तांदळाचं। छोटी वाटी भरून म्हणजे आपण पोहे खातो ना ते चमचे घेतले तर 3 चमचे मी पीठ टाकलेलं आहे। आता हे छानसं मिक्स करून घेऊया आणि नंतर याचे बॉल्स तयार करूया। आता मी याच्यामध्ये थोडासा फूड कलर टाकणार आहे। रेड कलरचा कलर टाकलेला आहे मी। याने ना गाजराचा कलर येईल या बॉल्सला। लहान मुलांना कसं असं छान दिसलं ना की ते लगेचच खातात, असं नवीन काहीतरी दिसलं की। त्यामुळे गाजराचे बॉल्स हे अगदी मस्त रेड कलरचे दिसावे म्हणून मी फूड कलर याच्यामध्ये थोडासा टाकलेला आहे, अगदी 1 पिंच टाकलेला आहे। आता तो फूड कलर छान मिक्स केल्यानंतर आपण याचे बॉल्स तयार करूया। आणि तुम्ही बघू शकता गुलाबजाम एवढे हे कॅरेट बॉल्स मी तयार केलेले आहेत। आता अशाच पद्धतीने आपण सर्व बॉल्स तयार करून घेऊया। आता सर्व कॅरेट बॉल्स हे मी तयार करून घेतलेले आहेत। आता आपण हे उकडून घ्यायचे आहेत। यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि पाणी गरम झाल्यानंतर हे कॅरेट बॉल्स आपण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि 5 मिनिटे आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत। आपण याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे, त्यामुळे आपण हे पाण्यामध्ये उकडून घेणार आहोत, म्हणजे तांदळाचं पीठ अगदी छान शिजेल आणि गाजरही अगदी छान मऊ शिजेल। 5 मिनिटेच फक्त आपण हे पाण्यामध्ये उकळायचं आहे की कॅरेट बॉल्स मस्त शिजतील। आता 5 मिनिटे झालेली आहेत। कॅरेट बॉल्स छान शिजलेले आहेत, ते आपण काढून घेऊया पाण्यामधून। तुम्ही बघू शकता दिसायलाच किती मस्त दिसतात। हे बघूनच आहे ना लहान मुलांना लगेचच खायची इच्छा होऊन जाईल। असंही मुलं भाज्या वगैरे खात नाही, नूडल्स त्यांना खूप आवडतात, त्यामुळे नूडल्समध्ये तुम्ही असे कॅरेट बॉल्स टाकून नक्की नूडल्स बनवून द्या मुलांना, बघा ते आवडीनं खातील। कॅरेट बॉल्स आता तयार झालेले आहेत आणि किती सुंदर दिसतात, अप्रतिम कलर आलेला आहे, बघताय ना तुम्ही। आणि नूडल्सही आपण शिजवून घेतलेले आहेत, ते थंडही झालेले आहेत आता। त्याचबरोबर भाज्याही मी काही चिरून घेतलेल्या आहेत,
भरपूर असा कोबी बारीक चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर कांद्याची पातही घेतलेली आहे बारीक चिरून। 2 सिमला मिरचीही मी कट करून घेतलेल्या आहेत बारीक अशा, आणि एक मोठ्या साईजचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे, आणि थोडासा बारीक चिरलेला लसूणही आहे याच्यामध्ये, 1 चमचाभर लसूण घेतलेला आहे। आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे। 4 ते 5 पाकळ्या मी छान अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत। आता लसूण छान आपण परतून घ्यायचा, अगदी लाल होईपर्यंत परतायचा। नंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। आता कांदा आपण तेलामध्ये परतून घेऊया। फार लाल वगैरे करायचा नाही आपल्याला, गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि कांदा फक्त गरम करून घ्यायचा। 2 मिनिटे आपण गॅसची फ्लेम हाय ठेवून कांदा गरम करून घेणार आहोत, आणि नंतर याच्यामध्ये सिमला मिरची टाकणार आहोत। सगळ्या भाज्या आपल्याला अगदी चांगल्या शिजवून घ्यायच्या नाहीत, त्या फक्त गरम करून घ्यायच्या आहेत। यासाठी गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि या भाज्या सारख्या चमच्याने हलवत एकसारख्या गरम करून घ्यायच्या। आता मी याच्यामध्ये कोबी सुद्धा टाकते आहे। आधी कांदा टाकला, नंतर सिमला मिरची टाकली, आणि आता कोबी टाकते आहे मी याच्यामध्ये। आता हे सर्व आपण छान असं परतून घेऊया। गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे आणि 2 मिनिटभर या भाज्या अशा गरम करून घेणार आहे। अगदी खूप शिजवायच्या नाही। फ्राईड राईस किंवा नूडल्स करताना भाज्या या थोड्याशा कच्च्या लागायला पाहिजे, अशा खूप शिजलेल्या मऊ लागायला नाही पाहिजे, तरच त्याची टेस्ट मस्त लागते। या सर्व भाज्या चांगल्या गरम करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कॅरट बॉल्स टाकूया। हे बॉल्स सुद्धा आपण तेलामध्ये असे परतून घेऊया, गरम करून घेऊया, कारण याला फक्त आपण उकडून घेतलेला आहे, त्यामुळे तेलामध्ये सुद्धा आपण याला परतून घेऊया, म्हणजे याची चव अजूनच वाढेल। कांद्याची पात आपण अजून टाकलेली नाहीये, कारण कांद्याची पात ही लगेचच शिजते, म्हणून आपण ती शेवटी टाकणार आहोत। कॅरट बॉल्स थोड्या वेळ परतल्यानंतर आपण याच्यामध्ये कांद्याची पात टाकणार आहोत। आता कॅरट बॉल्सही आपण अर्धा मिनिटभर परतून घेतलेले आहेत। कांद्याची पात टाकूया आपण याच्यामध्ये, आणि गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे, आणि छान अशा या भाज्या गरम करून घेते आहे। गॅस आपण अजिबात कमी केलेला नाहीये, कारण या भाज्या सर्व आपण फक्त गरम करून घेतो आहोत। कांद्याची पातही आता आपण अर्धा मिनिटभर परतून घेऊया। कांद्याची पात परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत। आता मी नूडल्सचा मसाला याच्यामध्ये टाकते आहे। 1 चमचाभर नूडल्स मसाला टाकलेला आहे, तोही आपण छान परतून घेऊया। त्यानंतर बाकीचेही काही मसाले आपण याच्यामध्ये टाकणार आहोत। आता मी याच्यामध्ये टोमॅटो केचप टाकणार आहे। दोन चमचे टोमॅटोचं केचप टाकलेलं आहे। शेजवान चटणी आपण टाकूया। शेजवान चटणी मी 1.5 चमचा टाकलेली आहे याच्यामध्ये। आता हे सर्व आपण छानसं मिक्स करूया। अजूनही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये ग्रीन चिली सॉस टाकू शकता, रेड चिली सॉस किंवा सोया सॉसही टाकू शकता, पण मी याच्यामध्ये एवढेच मसाले टाकणार आहे। आता मी चिली फ्लेक्स टाकणार आहे, म्हणजे याच्याने थोडासा तिखटपणा येईल नूडल्सला, आणि ऑरेगॅनो सुद्धा टाकलेला आहे थोडासा, याने सुद्धा मस्त चव येते। आता या भाज्या आपण सर्व छान गरम करून घेतलेल्या आहेत। कॅरट बॉल्सही आपण मस्त परतून घेतलेले आहेत, मसालेही छान परतले आहेत। आता नूडल्स आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। अगदी मस्त मोकळे मोकळे शिजलेले आहेत नूडल्स, तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट शिजलेले आहेत। नूडल्स शिजवणं हेच खूप महत्त्वाचं आहे नूडल्स करताना, ते जर जास्त शिजले गेले ना तर नूडल्स खायची मजाच येत नाही, आणि अगदी कच्चेही राहायला नको, नाहीतर पोट बिघडेल। त्यामुळे नूडल्स अगदी व्यवस्थित शिजवून घ्यायचे। नूडल्स टाकून झाल्यानंतर आपण 2 चमचे घेऊया आणि हे नूडल्स आहे ना मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेऊया। गॅसची फ्लेम मी हायच ठेवलेली आहे। अगदी मस्त हे नूडल्स आपण गरम करून घ्यायचे आहेत। जवळजवळ 4 ते 5 मिनिटे आपण हे नूडल्स छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे ते चांगले गरमही होतील आणि मसाल्यांचा कलरही मस्त नूडल्सला येईल। आणि तुम्ही बघू शकता 5 मिनिटे छान मिक्स केल्यानंतर नूडल्सला सुद्धा मसाल्यांचा कलर आलेला आहे। कॅरट बॉल्स याच्यामध्ये असल्यामुळे नूडल्स किती सुंदर दिसतायत। नूडल्सलाही छान कलर आलेला आहे, कॅरट बॉल्सही मस्त झालेले आहेत, तयार झालेले आहेत। गरमागरम कॅरट बॉल्स नूडल्स खाण्यासाठी अगदी रेडी आहेत। आता आपण हे गरमागरम सर्व करूया। आणि हे कॅरट बॉल्सचे नूडल्स तुम्ही नक्की घरी करून बघा, मुलांना द्या। नूडल्स म्हटलं की आपल्याला वाटतं की नको हे अनहेल्दी आहे, पण याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकायच्या, त्याचबरोबर असे कॅरट बॉल्स वगैरे करून टाकायचे त्याच्यामध्ये, किंवा मंचुरियन टाकायचं, म्हणजे भाज्या मिक्स करून त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ टाकून त्याची भजी तळायची, म्हणजेच मंचुरियन करायचं आणि ते टाकायचं नूडल्समध्ये आणि मुलांना खायला द्यायचं,
म्हणजे काहीतरी हेल्दी खायला दिलेलं आहे असं समाधानही आपल्याला मिळतं. आणि असे कॅरेट बॉल्स तुम्ही करून बघा, खूप आवडतील मुलांना, अगदी यम्मी लागतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? तुम्हाला जर आजची माझी नूडल्सची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.